सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आणि जैवविविधतेने समृद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा हा बिबट्यांचा निसर्गनिष्ठ ठिकाण मानला जातो। कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, चंदगड, आजरा, गगनबावडा आणि पन्हाळा परिसरात बिबट्यांचे प्रमाण अधिक असून या भागात मोठ्या संख्येने आढळत असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक कलेश पाटील यांनी दिली आहे। जागतिक बिबट्या दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील वन विभागाने बिबट्यांच्या वास्तव्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्यात। सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आणि जैवविविधतेने समृद्ध असलेला कोल्हापूर जिल्हा हा बिबट्यांचं निसर्गनिष्ठ ठिकाण मानलं जातं। जागतिक बिबट्या दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरातील वन विभागाने बिबट्यांच्या वास्तव्याबाबत अनेक महत्त्वपूर्ण बाबी उघड केल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, चंदगड, आजरा, गगनबावडा आणि पन्हाळा परिसरात बिबट्यांचे प्रमाण अधिक असून या भागात ते मोठ्या संख्येने आढळत असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक कलेश पाटील यांनी दिली आहे। जागतिक बिबट दिन हा बिबट या वन्य प्राण्याचं संवर्धन आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी करण्यासाठी साजरा केला जातो। बिबट हा अन्न साखळीतील नैसर्गाच्या अन्न साखळीतील सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे आणि जर बिबट वाचला तर सर्व जंगल वाचतील, सर्व प्राणी वाचतील आणि वन्य प्राणी वाचतील आणि निसर्गाचा समतोल राखला जाईल। सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर, शाहूवाडी, मलकापूर, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड इत्यादी भागामध्ये इत्यादी तालुक्यांमध्ये बिबटचा वावर दिसून येतो। सध्याच्या घडीला शुगरकेन लेपर्ड एक नवीन संकल्पना आलेली आहे की ज्याच्यामध्ये बिबट हा म्हणजे नॉर्मली बिबट हा नैसर्गिकरित्या जंगलामध्ये त्याचं सगळं जीवनमान घालवत असतो जन्मापासून शेवटपर्यंत। परंतु शुगरकेन लेपर्ड या संकल्पनेमध्ये अन्न, पाणी आणि निवारा या दोन्ही गोष्टी, या तिन्ही गोष्टी त्याला ऊसाच्या शेतीमध्ये सहजरित्या उपलब्ध झाल्यामुळे तो तिथंच सर्व त्याचं जीवनमान घालवतो आणि त्याच्यामुळे त्याची नवीन संकल्पना शुगरकेन लेपर्ड किंवा ऊसातील बिबट्या अशी झालेली आहे। बऱ्यापैकी ऊसातील बिबट्यामुळेच मानव वन्यजीव संघर्ष होत आहे। जंगलातील बिबट्यामुळे मानव वन्यजीव संघर्षाच्या खूप कमी हे आहे। तसेच मानव वन्यजीव संघर्ष बिबट्यांची संख्या वाढत आहे, बऱ्यापैकी बिबटची संख्याही वाढली आहे आणि मानवाचा जंगलावर हस्तक्षेप पण बऱ्यापैकी वाढला आहे। म्हणजे जंगलातील आगी लागणं, त्यानंतर अवैध शिकार, अवैध अतिक्रमण, अवैध वृक्षतोड याच्यामुळे नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे सदरचे वन्यप्राणी हे जंगलातून मानवी वस्तीकडे शिफ्ट होतात आणि मग त्यानंतर ते आपलं जीवनमान जिथं त्यांना शेल्टर मिळतंय, बऱ्यापैकी राहायला चांगल्या सुरक्षित वातावरण मिळतंय, इझी अन्न मिळतंय आणि पाणी पण मिळतंय अशा ठिकाणीच ते आपलं म्हणजे आयुष्य घालवतात आणि मग त्याच्यामध्ये मानवाचा त्याचा संपर्क आला, जसं की म्हणजे पाळीव जनावरांवर बिबटचे हल्ले होत आहेत, त्यानंतर मानवावर बिबटचे हल्ले होत आहेत। तर अशामुळं आपण सदरचा मानव वन्यजीव संघर्ष जेवढा कमी करता येईल त्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासन वन विभाग हा प्रयत्नशील आहे। पण त्याप्रमाणे आपली सुद्धा एक स्वतःची भारतीय नागरिक म्हणून एक जबाबदारी आहे, म्हणजे कर्तव्य आहे की वन जर वाचली तर वन्यजीव पण वाचतील आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल। कोल्हापूर संस्थानातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्यानंतर राजाराम महाराज यांना शिकारीचा छंद होता। त्या काळातील शिकारीचे दस्तावेज आजही उपलब्ध असून त्यातून बिबट्यांबाबतचा ऐतिहासिक संदर्भ अधोरेखित होतो। वन विभागाकडून बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण आणि त्यांच्या हालचालींचं नियमित निरीक्षण सुरू असून जैवविविधतेच्या दृष्टीनं कोल्हापूरचं स्थान अतिशय महत्त्वाचं असल्याचं वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय।